तानाजी मुटकुळे यांचा मुख्यमंत्री यांना फोन आणि हिंगोली सेनगाव तालुक्याची नावे अतिवृष्टी बाधीच्या यादीत समाविष्ट। हिंगोली आणि सेनगाव तालुक्याची नावे अतिवृष्टी बाधित यादीमधून वगळल्याने हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून सद्य वास्तव पूर परिस्थितीची माहिती देऊन हिंगोली आणि सेनगाव तालुक्यात सुद्धा अतिवृष्टी झाली असल्याने या दोन तालुक्यांचा समावेश सुद्धा यादीमध्ये करण्यात यावा अशी विनंती केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दोन्ही तालुक्यांचे नावे यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना केल्या आणि हिंगोली आणि सेनगाव तालुक्याची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली। याबद्दल आमदार तानाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज। विशेष प्रतिनिधी प्रकाश मगरे। चला, काल जो 9 ऑक्टोबरचा GR आला बाधित तालुक्यामध्ये हिंगोली आणि सेनगाव दोन तालुक्याची नावं नाहीत, त्या संदर्भात मी आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना दूरध्वनीवरून बोललो आहे। आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, आपल्या RDC यांच्याशी चर्चा झाली, कृषी अधिकाऱ्यांशी सुद्धा मी चर्चा केली आणि आपले जे रिपोर्ट असतात पर्जन्यमानाचे असोत, त्याचबरोबर जिथं जिथं शेती वाहून गेली, जिथं पिकाचं नुकसान झालं, ते सगळे रिपोर्ट हे 100% व्यवस्थित आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी पाठवलेत। त्यांनी मला आश्वस्त केलं की मी आजच्या आज हे दोन्ही तालुके बाधित म्हणून घोषित करतो। तरी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आपण कोणाच्याही अफवाला बळी न पडता आपण सर्वांनी धीरानं काम घ्यावं, हिंमत ठेवावी अशी आपल्याला विनंती करतो।